निवडणुकीच्या राजकारणात दीर्घकालीन रणनीती आखणारा पक्ष म्हणजे भाजप. भाजपनं सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीतून पुन्हा एकदा आपली मास्टर स्ट्रोक शैली दाखवून दिली आहे. बार्शी तालुक्याला अध्यक्षपद देण्यामागे केवळ स्थानिक समतोल नव्हे तर आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आखलेली मोठी राजकीय चाल असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बार्शी तालुक्यातील सर्व 6 जिल्हा परिषद गट आणि 12 गणांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. तब्बल 64 वर्षांनंतर या तालुक्याला अध्यक्षपदाची संधी देत भाजपनं स्थानिक कार्यकर्त्यांचा सन्मान केला आहे. विशेष म्हणजे गेल्या 25 वर्षांपासून माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाची पंचायत समितीवर सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राऊत गटाला पुन्हा बळ देण्यासाठी त्यांच्या समर्थकाला अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेतल्याचं मानलं जात आहे. मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या बार्शीचा धाराशिव लोकसभा मतदारसंघाशी संबंध लक्षात घेता भाजपनं या निर्णयातून माढा, सोलापूर आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं दिसून येत आहे.